नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकं आपल्या मोबाईलमधून व्याज कशा पद्धतीने तुम्ही काढू शकता याची आपण माहिती घेऊया। जसे की आता व्याज काढण्याची एक सोपी पद्धत म्हणजे आपल्या मोबाईलमधले कॅल्क्युलेटर ओपन करा आणि त्यामध्ये टाका एक पर्टिक्युलर अमाउंट, जसे की 5000 रुपये टाकूया आपण। ठीक आहे, 5000 रुपये तुम्ही उसने दिलात किंवा व्याजाने दिलात किंवा घेतलात तर या ठिकाणी तुम्हाला अमाउंट टाकायचं पूर्ण। त्यानंतर आता इंटू करा आणि किती व्याजदर किती आहे रुपयेमध्ये तुम्हाला टाकायचं आहे, ना की पर्सेंटेजमध्ये। तर या ठिकाणी रुपयेमध्ये जसे की 1.5 रुपये समजा, तर या ठिकाणी 1.5। त्यानंतर आणखीन इंटू करा आणि या ठिकाणी नेमकं किती महिन्यासाठी किंवा किती कालावधीसाठी तुम्ही घेतलात किंवा दिलात, तर समजा 12 महिने। आता तुम्हाला जेवढे काय असतील ते महिन्याच्या हिशोबानंच टाकायचं आहे। आता हे 12 महिने म्हणजे 1 वर्ष झालं, तर समजा या ठिकाणी 24 महिने, तर 2 वर्षासाठी। आता या ठिकाणी हे एवढं टाकल्यानंतर तुम्हाला डिवाइड करायचं आहे 100ने। हे एवढं केल्यानंतर बघा 5000 रुपयाचा 1.5 रुपयेप्रमाणे व्याज राहील 1800 रुपये, जे की याच्यामध्ये तुमचा मुद्दल ॲड करा 6800 रुपये। हे तुमचं मुद्दल आणि व्याज हे दोन्ही मिळून तुमचं टोटल अमाऊंट येईल। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही व्याज काढू शकता।